डबरी झालेली कालावड जी असते ना, कालावधी एवढा की 4-5 महिने तुम्ही बॅकच पडत आहे. 5 महिने म्हणजे 15 महिने 12 महिन्यात लागू व्हायसारखी येणारी कालवड 16-17 महिन्यावर जाते. 17-18-20 महिने पण नाही का, म्हणजे आपण 15 महिन्याचं गणित सांगितलं तसं 15 महिन्यात जरी का आपण व्हायची कालवड आहे ना, डायरेक्ट 20 महिन्यावर जाते. बरोबर. आणि जिचं वेट थांबतं ना, परत तिचं वाढत पण नाही लवकर. नाही वाढत लवकर, एक 10-12 किलो बळद महिन्याला वाढत वाढते. आपण बघितले की काय कायांचे 24 महिने झाला तरी माझा येत नाही ते. बरोबर. नाही का, पण आपली 25 महिन्यात कमीत कमी 24 महिन्यात कालवड दुधावची ती. म्हणजे नाव नाही ठेवत, काफ स्टार्टरला एवढा रिझल्ट जाणवत नाही ना. साधारण कमीत कमी कालवडीत संगोपनात आहे ना, एक 900 ग्रॅम तरी आहे ना, पहिल्या 6 महिन्याची कालवड असताना किंवा 7 महिन्याची 8 महिन्याची असताना आहे ना, 8-9 महिन्यापर्यंत म्हटलं तरी 900 ग्रॅम प्रति डे वाढलंच पाहिजे प्रति दिवस. म्हणजे महिन्याला 27 किलो. 9व्या-10व्या महिन्यानंतर आहे ना, तुम्ही किती खायला घातलं तर 24 किलो पेक्षा जास्त नाही वाढत, वेट वाढत नाही. म्हणजे सुरुवातीच्या 6-7 महिन्यातच चांगले ग्रीप बसते. ग्रीप बसते. नमस्कार मित्रांनो, तर जसे की आपण मागच्या 2 पार्टमध्ये आपल्या दाजींच्या गोठ्यावरती पूर्ण अपडेट घेत आहे. तर आपण आता कालवडींच्या कप्प्यामध्ये आलेलो आहे आणि आता कालवडींची आपण ज्या लहान कालवडीत 7 कालवडी आहेत, तर त्यांची पूर्ण माहिती घेणार आहे आणि त्यांचं संगोपन कशा प्रकारे ते करतात कालवडींचं. कारण पहिल्या 3 महिन्यात जे मॅनेजमेंटचं असतं ते लय खूप महत्त्वाचं असतं. तर ते कशा प्रकारे करतात कालवडींचं संगोपन ते पण माहिती घेऊ आपण. आणि कोणकोणत्या सिमेंटच्या आहेत या कालवडी, त्यांचं रेकॉर्ड काय आहे ती पण माहिती घेऊ. कारण आता ह्या कालवडी जवळजवळ 3ऱ्या जनरेशनच्या पण आहेत त्यांच्याकडं आता. तर कोणकोणत्या सिमेंटच्या आहेत, मॅनेजमेंट कसं आहे, दूध किती पाजतात, जंत निर्मूलन वगैरे कसं असते ते सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर नमस्कार दाजी. नमस्कार. तर आपण ह्या कालवडी बघतोय, तर ह्या किती कालवडी टोटल? ह्या कप्प्यामध्ये 7 आहे ते. 7 मध्ये आता 7च्या 7 दुधावर आहेत का? नाही, 5 दुधावर आहे ती, 2 दुधावर नाही ती. बरं. आता माहिती बघायला गेलं तर आता हे बसलेलं पहिलं कालवड हे कोणत्या सिमेंटचं आहे? हे आहे ना, हा, हे बाय पामरजीतचं कालवड आहे. बाय अमरजित. आणि ह्याची आई कोणती आहे? त्याची आरमाड आहे. आरमाडाला झालंय का ते? हो, म्हणजे हे 2nd जनरेशन आहे का? 2nd जनरेशन. बरं. आणि पलीकडे बसलेलं आहे ते मोठं पांढरं ते 40-433 आहे. 433 ना? त्याच्यानंतर ते पलीकडे उभा आहे ते ABSचा आरमाडाचं आहे, 3rd जनरेशन. त्याची आई कोणती आहे? त्याची आई ST जेनेटिक डिलोरी आहे ना, आजी स्ट्रायकर आहे. म्हणजे हे 3रं जनरेशन आहे म्हणायचं. त्याच्यानंतर तिकडे एक बांड उभा आहे ते पण बाय अमरजीतचं आहे बघा. अमरजीतच्या 2 आहेत म्हणायचं. हो. त्याची आई स्ट्रायकर आहे. ती 2nd जनरेशनच आहे ना? ती 2nd. हे कोणतं आहे तांबडं? हे ट्रेंड बुलचं आहे ABSच्या. ह्याची आई? ह्याची आई झिग आहे. झिग आहे का? हो. तर ह्याची आई झिग किती दूध देते? पहिल्या पीक तिचा 22-23 लिटर होता. पण जास्त काळ काही टिकला नाही तुम्हाला म्हटलं तसं. पण 15-16 भरपूर दिवस होता. किती महिन्यात झाले आता ही? एक 6 महिन्यापर्यंत झाला असेल. म्हणजे ह्यांना काही एवढी वाढ नसते ना, त्याच्यामुळं एक येईल ही पण लागवडेल समजा 15-16 महिन्यात. पण हे अदर कालवडीने एवढी वाढ राहत नाही ह्यांना. बरोबर आहे. आणि ही पांढरे हे ABSच्या रोडेवचं आहे, 3rd जनरेशन. ह्यांचं काय रेकॉर्ड आहे मागचं? त्याची आई डिलोरियन आहे आणि आजी 40-120 आहे. आणि ती पलीकडे एक आहे अजून ती लहान, ती 40-421 आहे, 1st जनरेशन आहे ती पण. ते आपल्या गोठ्यातली एक लोकल गाय आहे ना, तिचं कालवड आहे ती. बरोबर. म्हणजे आता सगळ्या म्हणजे 2ऱ्या-3ऱ्या एखादी पहिल्या नाही तर म्हणजे 2ऱ्या-3ऱ्याचीच म्हणायचं आता. हा, एखादी पहिल्याची म्हणजे चांगली तिचंच म्हणायचं, पहिल्या नाही तर 2ऱ्या-3ऱ्या. आता ही 5 दुधावर आहेत. हो. आणि ही मोठं एक दुधाचं बंद आहे ना आता? ह्या 2 बंद आहे ती, बाकी सगळ्या दुधावर आहे ती. आता ही किती दिवस दूध पाजता ह्यांना? एक साधारण 3.5-4 महिने. किती पाजता? पहिले 3 महिने तर 6 लिटरच पाजतोय बघा. पहिले 3 महिने ना, आणि नंतर कमी नंतर शेवटच्या ह्याच्यात मग 2-1 वर आणतोय 15 दिवस, 7-8 दिवस 1 लिटरवर. वरडो नाही म्हणून 7-8 दिवस देऊन पूर्ण जवळजवळ 4 महिने पाजताय. 4 महिने पूर्णच. 3 महिने 6 लिटर, सकाळी 3 लिटर, संध्याकाळी 3 लिटर. टॉनिक वगैरे काय वापरता का गोठ्यावर? टॉनिक वगैरे काय नसतंय, डिवॉर्मिंग कंटिन्यू असते बघा. आता कालवडींचं डिवॉर्मिंग
पहिले 3 महिन्यात तर जास्त महत्वाचं राहते. कसं कसं करता, किती किती दिवसाला काय? पहिलं जी जन्मती आहे ना कालवड ती 7व्या दिवशी, परत 1 महिना पूर्ण झाल्यावर तिचं वय, हां त्याच्यानंतर 1 महिन्याला म्हणजे पहिल्या महिन्यात कमीत कमी 2 डिवॉर्मिंग झाले 2 डिवर. त्याच्यानंतर मग दर महिन्याला हो, महिन्याला मग 6 महिन्यापर्यंत. त्याच्यानंतर जसा वेळ भेटेल 3 महिन्याला कधी 4 महिन्याला, म्हणजे 3 महिन्यालाच करतो. पण एखाद्या वेळेस नाही भेटलं तर मग 10-15 दिवस इकडं तिकडं होते ते. कारण कालवडी आपण बघतोय की जास्त म्हणजे डबरेचा विषय नाही, त्याच्यानंतर केस नाहीत जास्त काय नाही, अंगावर केस- आलेले केस- किंवा केस काय, वगैरे तसला नाही. काही विषय नाही. म्हणजे डिवॉर्मिंग जास्त महत्वाचं आहे म्हणायचं deworming- कालवडींमध्ये. लहान कालवडींमध्ये. आता चाऱ्याचं कसं नियोजन करता तुम्ही? किती दिवसाला चालू करता चारा लहान कालवडींना? आता हे कंपार्टमेंट मध्ये आहे ना आल्यानंतर, पण लहान कालवड असते ना ती समजा 20-25 दिवस खातच नाही. नाही मुळात ती वैयक्तिकच. हा, आणि आपण आणतो का ह्याच्याच ह्या गोठ्यात आणताना बी आपण एक 8-10 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर आणतो. त्याचं कारण काय की लगेच आणली का ते दूध पिल्यानंतर दुसऱ्याच्या कासात तोंड घालणे हे हा हा ही सवय लागू नये म्हणून आहे ना, त्यांना आपण 15 दिवस बाहेरच ठेवतो नाही का. 15 दिवसानंतर मग ह्याच्यात घेतो. हा, घेतल्यानंतर म्हणजे आत घ्यायचं रिझन काय आहे की पाणी वगैरे आहे ना टायमिंगला पिलं पाहिजे त्यांनी नाही का. आणि त्यांना बाहेर ती बॉटलमध्ये सवय लावल्यानंतर कासात तोंड वगैरे घालणं जवळजवळ बंदच असते. आणि जरी नाही बंद झालं तरी आपण मग ते नाकात घालायची जी असते ना ते आणून ठेवलेलंच. एखादी क्वचित एखादी जर समजा वेड्याने करत असेल तर, नाहीतर बाकी काही विषय नाही बघा. 1 महिन्याच्या नंतरच चारा खायला थोडा थोडा चालू करतात म्हणायचं. हा, 20-25 दिवसानंतर करतात थोडा थोडा. ते थोडं फीड वगैरे ही खात्यातच. आता फीड बी कधी तुम्ही 20 दिवसानंतरच थोडक्यात खायला हा, देता? त्यांनी चारा खायला चालू केलं की फीड येतच ना. ते कारण आपण आता mix 1-2 करून टाकतो. कालवडी दुधावनं बंद केलेल्या आहेत, त्यांना तुम्ही चालू केलंय मग त्यांचं बघून ह्या बाकीच्या पण शिकतात. शिकते. बरोबर. हा, त्याच्यासाठीच घेतो ना आपण. मुळात घेताना आहे ना लोक काही चारा बंद ठेवते ते, पण ते नाही, आपण खाण्यासाठी उलट घेतोय. आणि डिवॉर्मिंग कंटिन्यू केल्यानंतर आहे ना पोट वगैरे किंवा रुमेन आपण जे म्हणतो ना ते आपोआप डेव्हलप होते. आणि ती कालवडींना जास्त करून काय चारा कसा द्यायचा, तुम्ही काय देताय नेमकं? 70% सुकात चारा देतोय. म्हणजे पहिलं आपण द्यायचो बरं का मुरघास, पण त्याचे तोटेच जास्त व्हायचे, फॅटीमध्ये जायच्या कालवडी. पण आता 70-80% सुकात चारा आहे बघा. गव्हाचं भुस आहे ना? हा, आणि बाकी गव्हाचं भुसच आहे. मुरघास आणि गव्हाचं भुस मिक्स आहे म्हणायचं लहान कालवडींना. लहान कालवडीला आणि त्याच्यातच खुराक. हा, फीड त्यातच टाकते खुराक. आता कालवडींना कोणतं खुराक देत आहे? हेच आपलं 12 एग्रोचं देत पोषण. डायरेक्ट पोषण देता ना? हा, म्हणजे एग्रोचा म्हणजे नाव नाही ठेवत. काप स्टार्टरला एवढा रिझल्ट जाणवत नाही ना. साधारण कमीत कमी कालवडीत संगोपनात आहे ना 900 ग्रॅम तरी आहे ना. पहिल्या 6 महिन्याची कालवड असताना किंवा 7 महिन्याची 8 महिन्याची असताना आहे ना 8-9 महिन्यापर्यंत म्हटलं तरी 900 ग्रॅम प्रति डे वाढलंच पाहिजे प्रति दिवस. म्हणजे महिन्याला 27 किलो. बरोबर आहे. म्हणजे साधारण एक 13-14 महिन्यात तिथपर्यंत आपल्याला जे टार्गेट आहे तिथवर जाते. नंतर काय होतंय 9व्या-10व्या महिन्यानंतर आहे ना तुम्ही किती खायला घातलं तर 24 किलो पेक्षा जास्त नाही वाढत, वेट वाढत नाही. म्हणजे सुरुवातीच्या 6-7 महिन्यातच चांगली ग्रीप बसते. हा, ग्रीप बसते. त्याच्यामुळे ते आणि ती असेल परत चारा, आणि शक्यतो रुमेन डेव्हलप साठी सुका चारा कालवडींना जास्त दिला पाहिजे. हा, दिला पाहिजे. आता हे डिवॉर्मिंग आणि ते देत आहे. आता हे पाणी बी तुम्ही 10-15 दिवसांनीच देता ना त्यांना? हा, म्हणजे प्यायचं म्हणल्यानंतर पाणी आहे ना. आता दुधावरली कालवड आहे ना आपण 10-15 दिवसानंतर गोठ्यात आणलं की चालू करत. ते 5व्या-6व्या दिवशीच केलं पाहिजे. पण मांडतो आपण, पण ते बॉटल मध्ये दूध पाजणार 5व्या-6व्या दिवसानंतर कालवडीला काही समजत नाही. ज्यावेळेस ती 15-20 दिवसाची होती त्यावेळेस समजत आहे. पण दुधावर असताना ती चारा वगैरे खात नसेल तर पाणी बी पित नाही. बरोबर. मग आपण काय करतो, ह्या कप्प्यात घेतल्यानंतर ही सुका चारा वगैरे खाल्ला का आणि 1-2 दिवसानंतर ही पेले की ती पेते त्याचे पाणी. बरोबर. मग त्यांच्यात 1-2 कालवडी थोड्या मॅच्युअर झालेल्या ठेवल्या की छोट्या बाकीच्यांना आहे ना, बाकीच्यांना जे आपलं ध्येय ते सिद्ध करायला काय प्रॉब्लेम येत नाही. कारण आता तुमच्यात ह्या 2 कालवडीच्या दुधावनं बंद केल्या, त्यांचं बघूनच ह्या बाकीच्या 5 कालवडी करणार आहेत. लगेच म्हणजे त्या 2 गेले ना पाणी, ज्यावेळेस आपण पाणी सोडतोय किंवा म्हणजे 24 तास आपल्याकडे पाणी उपलब्ध असतंच आहे. संध्याकाळी एखाद्या वेळेस आपलं घमेलं वगैरे पालतं झालं किंवा
त्यांनी पालतं गेलं पाणी नसेल. आपण सकाळी ज्यावेळेस स्वतः येतोय ना ते दुसऱ्या ह्या 2-3 आल्या की बाकीच्या लहान दुधावरल्या पण पळत तिथे. बरोबर आहे. साधारण तुम्ही कालवडींना खुराक किती देता? आता ह्या 7 कालवडीत ना ह्या कप्प्यात दिवसाला 10 किलो फीड देते. 7 कालवडीत का? हा. म्हणजे साधारण दूध बंद करूस तर किती खायला पाहिजे कालवडीने खुराक? 1-1.5 किलो एका टायमिंगला का? दिवसाला तरी. दिवसाला म्हणजे एका 800 ग्रॅम पर्यंत एका टायमिंगला खुराक खाल्लं पाहिजे. 3-3.5-4 महिन्याची होत. 4 महिन्याची असतं. म्हणजे कारण दुधावरून हळूहळू जरी कमी केली तरी खुराकामुळे ते बॉडी मेंटेन राहते, खराब होत नाही ज्यानंतर 2 महिन्यानंतर हे 2च महिन्याचं आहे ना समोरचा. पण बघा ना तुम्ही त्याने चांगली ग्रोथ पकडली आहे. किंवा ही पण बघा ह्याने पण चांगली ग्रोथ पकडली. ही 7-8 दिवस त्याच्या पाठीमागले. ते वाटत नाही लोकांना की बाबा हे एवढ्या कमी दिवसाचे असतात. पण आता ही काप स्टार्टर खात असते ना हा भरपूर खाते ते. त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ म्हणजे खुटायचा विषयच नाही. कसं आहे हा. आणि जे खाते म्हणून पण दूध बंद करत नाही आपण. प्रतिकार शक्ती चांगली राहते. दूध तर 4 महिने देताय तुम्ही, त्याचा काही विषय नाही. नाही काही लोकांचं काय होतं खायला लागले की दूध कमी काय खर्च वाढून म्हणून आपलं दूध कमी करायचं. तसा विषय नाही. आपण पहिले 3 महिने तर आहे ना म्हणजे 3 लिटर आता 2.5 लिटर पासून बॉटल आहे आपली. 3 लिटरचीच बॉटल आहे नाही का. ते कमीच करत नाही आपण. म्हणजे दूध भरपूर जातंय, परत सुका चारा खुराक भरपूर खाते, त्यामुळे त्यांच्या ग्रीप एकदम जोरात राहते. हा आता हेच बघा ना, हे रेड एचएफची कालवड आहे ना, ही हिची ग्रोथ बघितली ना एवढी जबरदस्त आहे ना. तिचं बघा पोट वगैरे एवढं डेव्हलप झालंय. हाईट वेट बघा एकदम तगडा आहे. तिचा लेग स्कोरच सांगतोय ना, एकदम स्ट्रॉंग पाय वगैरे आले तिथं. हा उच पुरं कालवड आहे. काय दिलं 15-20 दिवसापूर्वी आपण दूध बंद केलंय नाही का. आणि 4 महिन्याचं होऊन गेलंय ना आता. हा 4 महिन्याचं होऊन गेलंय. एकदम लांबट लुमट मोठं झालं ना. 2 महिन्यात आहे ना पूर्ण लव निघून जाईल तिच्या शरीरावरली. आणि पूर्ण हे कसं ह्याची फिस क्वालिटी झाली निरगुळी असं ते होईल. म्हणजे पाहण्याजोगं होणार ते. बरोबर आहे. म्हणजे छोट्या छोट्याच गोष्टीत पण त्या प्रॉपर जर केलं तर रिझल्ट चांगलेत म्हणायचं. हा कारण पहिले 3-4 महिन्यातच खरा खेळ आहे कालवडांचा. तिथं कालवड आहे ना परत थांबत नाही. आणि एकदा डबरी झालेली कालवड परत उचलत नाही. मग कालावधीला जातो ज्यावेळेस आहे ना डबरी झालेली कालवड जी असते ना, कालावधी एवढा की 4-5 महिने तुम्ही बॅकच पडत आहे. 5 महिने म्हणजे 15 महिने 12 महिन्यात लागू व्हायसारखी येणारी कालवड 16-17 महिने 17-18-20 महिने पण नाही का. म्हणजे आपण 15 महिन्याचं गणित सांगितलं तसं 15 महिन्यात जरी का आपण व्हायची कालवड आहे ना डायरेक्ट 20 महिन्यावर जाते. बरोबर. आणि जिचं वेट थांबतं ना परत तिचं वाढत पण नाही लवकर. नाही वाढत लवकर. एक 10-12 किलो बळद महिन्याला वाढते. आपण बघितले की काय काहींचे 24 महिने झाला तरी माझा येत नाही. बरोबर नाही का. पण आपली 25 महिन्यात कमीत कमी 24 महिन्यात कालवड दुधावची ती. कारण मॅनेजमेंट पहिल्या 3-4 महिन्याचं महत्वाचं आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं व्हिडिओमध्ये तसं जर प्रत्येकाने मॅनेजमेंट केलं तर प्रॉब्लेम शक्यतो कोणाला येणार. बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम तेच आहेत की गाय कालवडी आमच्या ढाबऱ्या होत्यात किंवा वाढत नाहीत, किती काय केलं तरी ग्रोथ थांबलाय त्यांचा. ह्या अशा गोष्टी जर जलमल्यापासून जर चिक पाजण्यापासून जर प्रॉपर नियोजन केलं तर ह्या गोष्टींना कधीच अडचणी येणार नाही अडचण येणार. तर कालवडी बघितल्यात आपण 3ऱ्या जनरेशनपर्यंत त्यांचं काम झालंय आता. आणि मस्त संगोपन वगैरे आहे कालवडींचं. आता दाजींनी जसं सांगितलं व्हिडिओमध्ये तसं जर प्रत्येक शेतकऱ्याने दूध उत्पादकाने जर कालवडी सांभाळल्या तर शक्यतो कोणाला प्रॉब्लेम येणार नाही आणि कोणाच्या कालवडी पण डाबऱ्या होणार नाहीत. तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.